सोलापूर विधान परिषदेत पांडुरंग परिवार आमदारकीचा गुलाल उधळणार. प्रशांत परिचारकांना आमदारकीचा न्याय मिळणार का? महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या अनेक जागा येत्या काळात रिक्त होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात राजकीय चर्चांना जोर चढला आहे. विशेषतः सोलापूरच्या राजकारणात प्रभावी मानल्या जाणाऱ्या पांडुरंग परिवाराकडे पुन्हा एकदा सत्ता समीकरणाचं केंद्र म्हणून पाहिलं जाते. सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार प्रशांत परिचारक मालक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे एकनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत सलग 2 वेळा पक्षाने त्यांना थांबवण्याचा निर्णय घेतला, मात्र पक्षनिष्ठा कायम ठेवत त्यांनी संघटनेत सक्रिय भूमिका बजावली. त्यामुळे निष्ठेला फळ मिळणार का हा प्रश्न आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. परिचारक हे जिल्ह्यातील अभ्यासू, संघटनाक्षम आणि प्रशासनातील अनुभव असलेले नेते म्हणून ओळखले जातात. सहकार, शिक्षण, सामाजिक क्षेत्र आणि स्थानिक राजकारणात त्यांनी मजबूत नेटवर्क उभं केलं. त्यामुळे विधान परिषदेसाठी त्यांचं नाव चर्चेत येणं स्वाभाविक मानलं जाते. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की भाजपनं पूर्वी दिलेला शब्द पाळण्याची वेळ आता आली आहे. सोलापूर जिल्ह्याला पक्ष मजबूत ठेवण्यासाठी परिचारकांसारख्या अनुभवी नेत्याला संधी देणं पक्षासाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते. विशेषतः स्थानिक समीकरणे आणि गटबाजीच्या पार्श्वभूमीवर पांडुरंग परिवाराला प्रतिनिधित्व मिळाल्यास जिल्ह्यातील सत्ता संतुलन बदलू शकतं. मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या हातात असल्यानं अनेक दावेदारांमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे. भाजपनं दिलेला शब्द पाळला तर यावेळी विधान परिषदेत पांडुरंग परिवार आमदारकीचा गुलाल उधळणार का? आता येणारे काही महिने सोलापूरच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार हे मात्र निश्चित.